नमस्कार, मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार भाग दुसरा। कुलाब्याचा बराचसा भाग आणि जवळजवळ संपूर्ण रत्नागिरी जिल्हा इसवी सन 1663 पर्यंत ताब्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी यथाकाळ प्रसंग साधून आपले लक्ष सध्याच्या कर्नाटक किनाऱ्याकडे वळविले। इसवी सन 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी भरूर लुटले आणि इसवी सन 1665 पर्यंत फोंडे, सोंदे, कारवार ताब्यात आणल्यामुळे त्यांचा अंमल दक्षिणेस गंगावळी नदीपर्यंत बसला। उत्तर कोकणापासून कर्नाटकातील गंगावळी पर्यंत जंजिरेकर, सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सागरी सत्ता सागरी किनाऱ्यावर प्रमुख होत्या। त्यांच्याशी शिवाजी महाराजांना स्वराज्याचे आरमार बळकट करण्यासाठी युद्धे करावी लागली। अहमदनगरची निजामशाही इसवी सन 1663 ला नष्ट झाल्यावर सिद्धी विजापूरच्या आदिलशहाच्या नोकरीस रुजू झाला। आदिलशहाचा समुद्रावरील व्यापार व मक्केच्या यात्रेला जाणारे मुसलमान यांना संरक्षण देणे हे त्याची जबाबदारी असून त्याच्याकडे त्याचा मुळाचा दंडाराजापुरी जंजिरा या विभागापासून बंदकोटापर्यंतचा भाग देण्यात आला होता। शिवाजी महाराजांनी कुलाबा जिल्ह्याचा पूर्व भाग आपल्या ताब्यात आणल्यावर त्यांचा सिद्धीशी संघर्ष सुरू झाला। सिद्धी प्रमुख फतह खान याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर हल्ले केले। शिवाजी महाराजांनी सिद्धीच्या परिपत्याकरिता रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली 5 ते 7 हजार सैन्य घेऊन सिद्धी विरुद्ध रवाना केले। त्याने तळे घोषाळ वगैरे महत्त्वाचे किल्ले देऊन शेवटी दंडराजापुरी हे किनाऱ्यावरील मोक्याचे ठिकाण देण्यास सिद्धीला भाग पाडले व तह झाला। शिवाजी महाराजांनी दंडराजापुरीची मजबूती करून लिंगाणा वगैरे किल्ले बांधल्यामुळे सिद्ध्याच्या किनारपट्टीवरील धाडीस पायबंद बसला। शिवाजी महाराजांनी सिद्धीला कायमचा नेस्तनाबूत करून इसवी सन 1669 मध्ये जंजिरा या त्याच्या किल्ल्यावर हल्ला चढविला। इसवी सन 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी आपली सर्व सागरी शक्ती एकवटली होती। फतह खान या सिद्धीच्या प्रमुखास शिवाजी महाराजांनी जहागिरीचे आमिष दाखवून जंजिरा ताब्यात देण्यासाठी फितवले, पण फतह खान विरुद्ध बंड झाले। सिद्धी संभळ याची मोगलांच्या नौदला अधिकारी पदी नेमणूक झाली। याच्या हाताखाली सिद्दी कासिम खान जंजिरा अधिकारी नेमण्यात आले आणि सिद्दी खैरियत याची नेमणूक किल्ल्यावर झाली। याला शह देण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1670च्या नोव्हेंबरमध्ये जंजिरापासून 10 मैल अंतरावर नांदगाव जंजिरा किल्ल्यास वेढा घालण्याकरिता 160 जहाजे, 10,000 घोडे, 20,000 सैन्य जमा केले। सुरुंग लावण्याचे सामान व हत्यारेही तयार ठेवली होती। या नौदलाचा बेत गुप्तपणे सुरतेकर ख्याकीने शिवाजी महाराजांनी स्वारी केली, म्हणजे दर्यातून त्यांना जाऊन मिळणे असा होता। हा बेत तडीस न गेल्याने शिवाजी महाराजांचे आरमार मुंबईला वळसा घालून माहीमकडे गेले व बेत बदलल्याने परत फिरले। पुढे दमन जवळून जात असताना त्यांचा नौदल अधिकारी यांनी 12,000 रुपये किमतीचा माल घेऊन जाणारे पोर्तुगीजांचे जहाज पकडले। पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांच्या आरमारावर हल्ला करून त्यांची 12 जहाजं पकडून नेली, पण बाकीची दाभोळकडे निसटली। सिद्दी कासिमने इसवी सन 1671 मध्ये मराठ्यांच्या ताब्यातील दंडाराजापुरीचा किल्ला हल्ला करून जिंकून घेतला। तो परत मिळविण्याकरिता इंग्रजांची मदत व्हावी म्हणून वकील पाठवून शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही। तो बेत फसला। पुढे इसवी सन 1672च्या अखेरीस औरंगजेब बादशहाने सुरतेवरून सिद्धीच्या मदतीसाठी 36 जहाजांचा एक काफिला पाठविला। त्या जहाजांनी शिवाजी महाराजांच्या आरमारात धुमाकूळ घातला। या काफिल्याने शिवरायांच्या आरमाराची तब्बल 500 तारवे नष्ट केली आणि तो मुंबई बंदराला शिरला। यावेळी गुप्तपणे फ्रेंचांनी शिवाजी महाराजांच्या आरमारास 80 तोटा व 2000 मन शिशे विकले। डचांनी शिवाजी महाराजांनी मुंबई घेण्यासाठी त्यांना 3000 सैनिक मागितले व मोबदल्यात त्यांनी शिवाजी महाराजांना दंडाराजापुरी घेण्यासाठी 22 जहाजे द्यावीत या अटीवर बोलणी सुरू केली।
ती फलद्रूप झाल्याची दिसत नाही। परत इसवी सन 1674 सिद्धी संबळने शिवरायांच्या एका नौदल अधिकारी दौलत खान यावर सातवळीच्या खाडीत हल्ला केला। सिद्ध्याचा पराभव होऊन तो हरेश्वरकडे निघून गेला। इसवी सन 1675च्या सप्टेंबर महिन्यात 57 जहाजे जमवून जंजिरा जिंकण्याच्या अटीतटीचा प्रयत्न केला। त्या 57 जहाजापैकी 15 गुराबा असून बाकीची गलबते होती। जंजिरा जेरीस आणण्याकरिता किनारपट्टीवर शिवाजी महाराजांची तर्फे तराफे तयार केली। आरमाराने वेढा दिला। किनाऱ्यावर मोरोपंत पेशव्यांच्या अधिपत्याखाली 10,000 सैन्य जमा झाले। सिद्दीक कासिम हा आरमार घेऊन आला। त्याने मराठ्यांच्या आरमाराची व तर्फ्यांची फळी फोडली आणि जंजिरा किल्ल्यावरील हल्ला अयशस्वी झाला। पुढे इसवी सन 1678 ते 1680 सिद्धी व शिवाजी महाराज यांच्यात जळपोळ एखादी चकमक चालूच होती। त्याने इसवी सन 1678 मध्ये दर्या सारंग व दौलत खान यांना 4000 सैन्य घेऊन शिवाजी महाराजांनी पनवेलातून रवाना केले। याचा उद्देश सिद्ध्याचे माझगाव येथे नांगरून ठेवलेले आरमार जाळले, पण तो बेत फसला। जंजिरा घेण्याचा बेत हा सदैव फसत गेला। त्याचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत सिद्धीला ऐनवेळी इंग्रज व पोर्तुगीज यांच्याकडून मदत मिळत गेली व कमकुवत सिद्धीला शक्तिशाली शिवाजी महाराजांविरुद्ध मदत करणे हे त्यांचे धोरण होते। सिद्धीने शिवाजी महाराजांच्या आरमाराविरुद्ध स्वबळावर कधीच लढला नाही, तर त्याला ऐनवेळी इंग्रज व पोर्तुगीज यांची मदत मिळत होती व जेव्हा मदत नाही मिळाली तेव्हा सिद्धी मार खाऊन हार पत्करून पळून जात होता। आपण जंजिरा फिरायला गेल्यावर यातील मुद्दे लक्षात ठेवावेत व तेथे गेल्यावर तेथील स्थानिक बोटवाले जो खोटा इतिहास सांगून सिद्धीची लाल करतात त्यांना हा इतिहास सांगणे। इसवी सन 1657 मध्ये शहाजी राजे यांच्या मुलाने वरच्या चौलचा ताबा घेतला आहे, तर पोर्तुगीज कागदपत्रातील उल्लेख असा आहे, शिवाजी महाराज कल्याण भिवंडी व पनवेल येथे आरमार बांधत आहे याची नोंद पोर्तुगीज दप्तरात घेतली आहे व त्याचा उल्लेख आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केला आहे। इसवी सन 1665 मध्ये 85 तारवे घेऊन शिवाजी महाराजांनी बेंदूरच्या राज्यातील बसरूळवर हल्ला केला। यात त्यांना भरपूर अमाप लूट मिळाली। हा हल्ला शिवाजी महाराजांच्या आरमारी सत्तेचा दर्शक असला तरी त्यात प्रत्यक्ष आरमार लढाई झाली नाही। या मोहिमेनंतर मराठ्यांच्या आरमाराशी पोर्तुगीजांच्या 8 तारवांशी लढाई झाली। शिवाजी महाराजांचे आरमार होणार बसरूळ, गंगोळी, मंगरूळ वगैरे कर्नाटकातील बंदरातून 120 पडाव पकडून नेत आहे अशी बातमी गोव्याच्या विजयी अंतोनियो द मेलू द क्रास्तू यास मिळाली। शिवाजी महाराजांची एकूण 25 जहाजं होती, त्यापैकी 13 पकडलेल्या पाडावात आघाडीवर होती व उरलेली पिछाडीस होती। मराठ्यांच्या आरमाराची व पोर्तुगीज आरमारांची मुगराजवळ गाठ पडून पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या आघाडीवरील 13 तारवे पकडून नेली। काबीज जहाजे निसटली व सुखरूप पोहोचली। शिवाजी महाराजांनी वकिलामार्फत दिलगिरी व्यक्त केल्यामुळे पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या आघाडीवरील पकडलेली 13 जहाजे सोडून दिली। या ठिकाणी शिवाजी महाराजांची विलक्षण बुद्धी दिसून येते। युद्ध न करता पकडलेली सर्व जहाजे सोडवून घेऊन गेले। शिवाजी महाराजांचे योग्य व अचूक नियोजन याचा प्रत्यय वारंवार पाहायला मिळतो। 26 मार्च 1665 शिवाजी महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीजांचे एक लढाऊ तारू पकडले। आणखी एक जहाज शिवाजी महाराजांनी पकडले। हे जहाज दमनहून सुरतेकडे चालले होते। शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यामधील वादाचा प्रश्न म्हणजे दस्तकांचा कार्टरस ठराविक जकात घेऊन दर्यावर संचार कराया। पोर्तुगीज आपले दस्तक मोगल आदिलशाही व इक्केकरीचे राजे यांना देत। पोर्तुगीज हिंदी महासागरावर आपले सार्वभौमत्व आहे असे मानित। दस्तक विरहित मराठ्यांची जहाजे ते पकडीत व शिवाजी महाराज ही पोर्तुगीज जहाजे कोणत्या न कोणत्या कारणाने पकडीत। शेवटी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराला दर्यावर मोगलांना ज्या सवलती देत त्या सवलती देण्यास मान्य केले। यावरून लक्षात येते की शिवाजी महाराज पोर्तुगीजांनाही जुमानले नाही व शेवटी पोर्तुगीजांसारखा बलाढ्य आरमारी सत्तेलाही मराठ्यांसमोर झुकवले। जे मुघलांना आदिलशाहींना जमले नाही ते मराठ्यांनी म्हणजेच शिवाजी महाराजांनी व त्यांच्या सत्तेने करून दाखवले। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या आरमाराचा इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व परत भेटू
महाराजांचा असाच रोचक इतिहास घेऊन. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम.